तर आता मी आलेलो आहे शिवजयंतीसाठी गावात. कंपनीतून आलो, कपडे चेंज केलं, कंपनीतच कपडे चेंज केलं आणि खबर एकदम काळा झाले आणि पावडर टिकला पण नाही केला कारण मी कंपनीतून जशी सुट्टी झाली तसा मी आलो, थोडा लेट झालो पण आलो. आणि आता समोर आपल्या आता समोर हरिपाठ चालू आहे, बघू शकता. आणि मला थोडा यायला लेट झाला कारण मी कंपनीत होतो, तर कंपनीत नसतो तर मी बरोबर टायमावर आलो असतो आणि व्हिडिओ ब्लॉग शूट करायला भेटला असतो. आणि आपल्या बघू शकता इथं समोर आपली पोरं आहेत आणि हरिपाठ चालू आहे. राम मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि इथं हरिपाठ चाललेला आहे आणि आता थोड्याच वेळात हरिपाठ चालू होईल. आणि सगळी आपली गावातली पब्लिक इथे सत्यनारायणची पूजा केली आहे आणि इथं महाराजांची मूर्ती. आणि मला तर वाटतं की हा 3रा वर्ष असेल शिवजयंतीचा. आणि राम मंदिरामध्ये आपण बघू शकता.
गॅदरिंग आणि काही वर्ष तो बंद झाला आणि खरोखर या महिला मंडळकरांना मानला पाहिजे. जो काम एवढे वर्ष होत नव्हतं तो काम आता झालेला आहे. कारण इतका वर्ष आपण 5 गावाच्या होता. या महिला मंडळाने खरोखर या गावाचं नाव मोठा केलेलं आहे. पहिल्या गावात शिवजयंती नसायची, या गावाला आता शिवजयंती व्हायला लागली. तर मी खरोखर म्हणतो या गावाचं नाव एवढं या गावाचं लय भारी नाव आहे. या गावाचं नाव खूप मोठं झालेलं आहे. खरं तर याच मुलं आपण गावागावी गाणी लावलं लहू शेठ डोंगरे डोंगऱ्याचा पाडा आणि महिला मंडळ व अध्यक्ष कल्पनाताई डोंगरे. आणि आता आपण लहू शेठ यांच्याकडे जाणार आहेत. तर काय बोला तुम्ही कार्यक्रमाबद्दल? कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि अशा महिलाही कार्यक्रम राबणं म्हणजे एवढं सोपं नाही. आज श्रीराम महिला मंडळ डोंगरेचा पारा खरोखर 3 वर्षापासून कार्यक्रम राबवतात आणि कार्यक्रमाला इतकी खूप सुंदर मजा येतं. आणि खरोखर गावागावात आता काय आहेत शिवजयंती, पण अशी महिला मंडळाने शिवजयंती साजरा करणं म्हणजे एवढं सोपं नाही. खरोखर उत्तम चांगला कार्यक्रम केलेला आहे आणि असंच करीत राहावा. खरोखर मग आमच्या गावाचा सर्व पाठिंबा आहे, आपल्याला कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे. खरोखर असा कार्यक्रम सुंदर झाला का असं वाटतं का एक आपला चांगलं गॅदरिंग गावामध्ये होतं. म्हणजे एवढी या महिला मंडळच्या मुलं होत्या आणि गावाला एवढा उत्सव येतं. या उत्सवासाठी आम्ही सर्व उपस्थित राहून आम्ही कार्यक्रम राबवतो आणि या कार्यक्रमाला एवढी शोभा आणतो आणि आमचा पाठबोल त्यांच्या पाठीशी हमेशा राहणार आहे. आणि जास्ती काय बोलत नाही, मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कल्पनाताई डोंगरे अध्यक्ष महिला मंडळ, तुम्ही काय बोलाल या कार्यक्रमाबद्दल? म्हणजे तुमच्या डोक्यात काय विचार आला का आपण शिवजयंती साजरा करू? आमचा महिलांचा आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला भेटला, वडीलधारे माणसांचा पण सपोर्ट भेटला, यामध्ये सगळ्यांची मी दिनगिरी. आणि यो कार्यक्रम कोणाला एवढे वर्ष आयडिया नाही आली का हा कार्यक्रम साजरा करू? अनेक कार्यक्रम झाले या स्टेजवरती, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि शिवजयंतीचा मेन कार्यक्रम कोणाच्याच डोक्यात नाही आला का हा साजरा करू? तुमच्या डोक्यात आला, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? आमची याच दिवशी आमची रजिस्टर झाली, त्यामुळे आम्ही ठरवलं का आम्ही शिवजयंती साजरी करायची, म्हणजे राजाला आमच्या घरी आणायचं. गावामध्ये कोणीच असा विचार नाही केला का आपण करू, ते तुम्ही करून दाखवलं आणि खरोखर ते करूनच दाखवलं. पूजा सत्यनारायणची, संध्याकाळी महाप्रसाद, पालखी आणि नेहमी अशीच करत राहा. आमचा पण सपोर्ट असेल आणि तुमच्या महिला मंडळचे जे ग्रुप आहेत त्यांचे पण एकी असून दे आणि सपोर्ट असून दे, एवढंच बोलतो मी. एकदम चांगला झाला, खूप चांगला झाला. धन्यवाद. सो गाइस, तर छोटासा आपण शिवजयंतीचा ब्लॉग बनवलेला, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचे बाबाचा भाषण आवडला असेल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले बैलाचे मालक रुद्र आणि नाचाचे मालक अंकुश शेठ डोंगरे, उद्या आहे शरद, त्यामुळे आता आपण ब्लॉग करू एंड. भेटूया उद्या शर्तीना, जर शर्तीना भेटला बनवायला तर बनवू, नाहीतर असंच काही कार्यक्रम असलं तर बनवू. बाय बाय.